शहर म्हणून गिरगावची ओळख आहे आणि या ठिकाणी सुद्धा प्रत्येक वयोगटातल्या महिला असतील, रणरागिणी असतील, या शोभायात्रेत सहभागी होतात। बाईक रॅली काढली जाते। अगदी मराठमोळ्या वेशभूषेमध्ये या बाईक रॅलीवर ते सहभागी होतात। आपण पाहतोय इथे गिरगावमधली दृश्य आहेत। प्रत्येकीने आपल्या बाईकला ही चिमुरडी सुद्धा आपल्याला दिसतीये, सायकल घेऊन आलेली आहे। त्या सायकलला सुद्धा तिने छान सजवलेलं आहे। तसंच बाईकची पण दृश्य पाहिली त्या ठिकाणी बाईकला सुद्धा काहींनी मोराच्या आकारात या बाईकला सजवण्यात आले आणि या मोरावरनं ती सवार होतीये जणू काही असाच भास आपल्याला होतोय। तर आपण पाहतोय की अनेक जण खरं तर या शोभायात्रेमध्ये आपले विविध कलागुण सादर करत असतात। तर डोंबिवलीमध्ये आमचे प्रतिनिधी, गिरगावमध्ये आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। आपण थेट उदयकडे जाणार आहोत। उदय, आपण पाहतोय गिरगावमध्ये आता बाईक रॅलीला सुरुवात होतीये। सगळ्या रणरागिणी आपल्या बाईक घेऊन सज्ज झालेल्या आहेत। बाईकला सजवण्यात आलेलं आहे, जसं त्या स्वतः सजलेल्या आहेत, मराठमोळ्या वेशभूषेत दिसत आहेत, तसं प्रत्येक बाईकचं एक वेगळं आकर्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय। उदय म्हणाली, या शोभायात्रेचं खरं तर खास आकर्षण असतं या बुलेट स्वार महिला ज्या आहेत, त्या पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये इथे आलेल्या आहेत आणि बुलेटवरती स्वार झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि मराठमोळ्या वेशभूषेमध्ये या सर्व महिला ज्या आहेत त्या इथे आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि एक वेगळं आकर्षण जे आहे ते आपल्याला या शोभायात्रेचं आपल्याला दरवर्षी इथे पाहायला मिळतं आहे। आणि या शोभायात्रेची खऱ्या अर्थाने जर सुरुवात ज्यांनी केली असेल, म्हणजे ज्या प्रमुख महिला आहेत ज्यांनी या बुलेट जे बाईकची जी सुरुवात केली, त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार। आपण इथे पाहू शकतो समोर मराठमोळ्या वेशभूषेमध्ये सर्व महिला आलेल्या आहेत त्यांची। खरं तर या बुलेट स्वारची सुरुवात तुम्ही केली होती सर्वात प्रथम, काय सांगा? माझ्या आधी संपदा मुकादम म्हणून आहे, त्यांनी सुरुवात केलेली। बुलेट चालवून खूप आनंद होतो आणि आम्ही दोघी तिघी जणी होतो, पण आता एवढ्या संख्येने बायका येत आहेत ना, तर खूप म्हणजे सर्वांना वाटतं की आपण जावं। नाही येत असेल तरी पण शिकल्यात बायका आणि पुढे पुढे आलेले आहेत। तयारी कशी करता गुढीपाडव्याची? तयारी म्हटलं तर आमची 2 महिने आधी तयारी सुरू असते। आज संपूर्ण महाराष्ट्रामधलं वातावरण हे वेगळं काय सांगा? पहिलं पालखीकडे दोन रात्र आम्ही पूर्ण त्याच्यासाठी घालवतो। तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही इथे मोरच सजवलेला आहे? हो, हे माझा पहिला वर्ष आहे। म्हणजे सासूंना बघून एवढं म्हणजे ते एवढं हे करतात, त्यांना भेटून मला असं प्रोत्साहन भेटलंय की आपण पण याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा आणि ती मजा घ्यावी। एक आनंदाचा क्षण आहे, गुढीपाडवा आहे आणि मराठी नववर्षाचं स्वागत इथे आपण पाहतोय की पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये सर्व तरुण तरुणी जे आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि खास करून या तरुणी ज्या आहेत त्या बाईकवरती स्वार झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं एक आकर्षण जे आहे ते आपल्याला दरवर्षी